नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। गेल्या काही वर्षांपासून विरोधकांनी सातत्याने लावून धरलेल्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीची दखल घेत अखेर केंद्र सरकारने पुढच्या सार्वत्रिक जनगणनेत जातनिहाय गणना देखील करण्याचा निर्णय घेतलाय। बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले। या आधीची जनगणना 2011 मध्ये झाली होती। त्यावेळी जनगणनेसोबतच आर्थिक आणि सामाजिक सर्वेक्षणही करण्यात आले होते, परंतु त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती। पुढची जनगणना 2021 मध्ये अपेक्षित होती, परंतु कोविड संकटामुळे ती पुढे ढकलण्यात आली। आता ती या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये सुरू केली जाणार आहे। याचा अर्थ जनगणनेचे चक्र आता बदलणार आहे। सर्व काही सुरळीत राहिले तर पुढची जनगणना 2035 मध्ये होईल। यावेळी होणारी जनगणना व्यापक स्वरूपाची असल्याने ती पूर्ण होण्यास जवळपास 2 वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे या जनगणनेची अंतिम आकडेवारी 2026 च्या अखेरीस किंवा 2027 च्या सुरुवातीला समोर येण्याची शक्यता आहे। स्वतंत्र भारतात यापूर्वी कधीही जातनिहाय जनगणना झाली नाही। देशात पहिली जनगणना ब्रिटिशांच्या काळात 1881 मध्ये झाली। त्यावेळी जातींचीही गणना झाली होती। हा क्रम 1931 पर्यंत सुरू राहिला। 1941 मध्ये जातनिहाय गणना झाली खरी, परंतु त्याचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नव्हता। स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने समाजात फूट पडण्याची शक्यता वर्तवत जातनिहाय जनगणनेला विरोध केला। स्वातंत्र्यानंतर 1951 मध्ये पहिली जनगणना झाली। त्यावेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातींची नोंद करण्यात आली, कारण या समाज घटकाला आरक्षण देण्यात आले होते। 2011 मध्ये तत्कालीन संयुक्त सरकारमधील काही घटना पक्षांनी जातनिहाय जनगणनेचा आग्रह धरल्यामुळे सामाजिक आणि आर्थिक जनगणना करण्यात आली होती, परंतु या गणनेचे निष्कर्ष आजतागायत सार्वजनिक करण्यात आले नाही। या पृष्ठभूमीवर यावर्षी सुरू होणारी जनगणना स्वतंत्र भारतातील पहिली जातनिहाय जनगणना असेल। 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आले, परंतु या सरकारच्या काळात जनगणना झाली नाही आणि आता ती प्रथमच होत आहे। आतापर्यंत जातनिहाय जनगणनेला सत्ताधारी भाजपचा विरोध होता। देशाच्या पहिल्या मंत्रिमंडळाने अशा प्रकारच्या जातनिहाय जनगणनेला विरोध करताना जो तर्क समोर केला होता, तोच तर्क भाजपचे नेते समोर करत होते। परंतु अलीकडील काळात जातनिहाय जनगणना आणि त्यातही ओबीसींची जनगणना हा विरोधकांच्या अजेंड्यावरील मुख्य मुद्दा बनला होता आणि त्यामुळे सत्ताधारी भाजपाला बचावात्मक पवित्रा घ्यावा लागला होता। अखेर विरोधकांच्या हातातील हे एक मोठे शस्त्र कुचकामी करण्यासाठी मोदी सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याचं दिसतंय। या निर्णयामागे आगामी बिहार विधानसभा निवडणुकीचे राजकीय गणित असल्याचं बोललं जातं। बिहारमध्ये भाजपचा मुख्य सहकारी पक्ष असलेल्या जदयूने कायमच जातनिहाय जनगणनेचे समर्थन केले होते। एवढेच नव्हे तर नितीश कुमार सरकारने राज्य स्तरावर जातनिहाय जनगणना करून त्याची आकडेवारी देखील जाहीर केली होती। विशेष म्हणजे बिहारमध्ये सत्तेत भागीदार असलेल्या भाजपनेही या जनगणनेस पाठिंबा दिला होता। अशा प्रकारची जातनिहाय जनगणना करणारे बिहार हे पहिले राज्य ठरले होते। केंद्रीय स्तरावर भाजपची वेगळी भूमिका आणि बिहारमध्ये वेगळी भूमिका असे काहीसे विपर्यस्त चित्र त्यामुळे निर्माण झाले होते। कदाचित त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू शकतो, याची जाणीव झाल्याने केंद्र सरकारने यावेळी अधिकृतपणे जातनिहाय जनगणनेचे समर्थन केल्याचं दिसतं। कारण काहीही असले तरी विरोधकांची एक दीर्घकालीन मागणी केंद्राला मान्य करावी लागली आहे। जातनिहाय जनगणनेमुळे देशातील विविध सामाजिक घटकांची सद्यस्थिती स्पष्ट होऊ शकते। कदाचित त्यानुसार आरक्षणाचे प्रमाण आणि निकष देखील बदलले जाऊ शकतात। आरक्षणाच्या 50% मर्यादेला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी ही जनगणना उपयुक्त ठरू शकते। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत राहा देशोन्नती। नमस्कार।